नमस्कार मित्रांनो, तर काय विषय झाले आपले 2-3 दिवस झाले आपण व्हिडिओ पोस्ट केला नाही. तर मी आलो आहे मामाकडं कोपरगावला, आपलं आश्रममध्ये आलो. इकडं आत्ममालिक आश्रम आहे, इथं कामासाठी आलतो. तेव्हा आमचा श्रेयश ऐकर श्रेयश प्रीतम, तर आम्ही इथं आलं. मी 2-4 दिवस झाले मला इथं येऊन, आणि इथं आल्यापासून एक पण व्हिडिओ नाही आपला, कारण की इथं स्ट्रिक वातावरण होतं थोडंसं. पण तरी म्हणलं आज माहीत झालं आपल्याला थोडंफार, तर आज आपण व्हिडिओ काढणार. मला सगळ्यात पहिले कटिंग करायला लावली. मी पहिले केस कापायला लावले, कारण की एकदम भूतावाने अवतार होता. तर एकदम बारीक कटिंग केली आपण, दाढी कटिंग करायला लावली, कारण की त्या आश्रममध्ये एकदम डिसिप्लिन आहे, एकदम भारी आहे. आणि इथं बघितलं ना, इतकं मोठं आश्रम आहे. इथं स्कूल पण आहे, मोठ्या मुलांच्या छोट्या मुलांच्या सगळ्यांच्या शाळा आहे. आणि इथं म्हणजे अंदाजे लावता मला माहीत नाही अजून एवढं, पण 30,000च्या वर स्टुडंट इथं, म्हणजे एवढे मुलं शिकतात इथं. आणि एवढा मोठा परिसर आहे. तुम्हाला दिवसाचा व्हिडिओ दाखवतो एकदा पुरं फिरवून. मी दिवसा एक क्लिपा घेतल्या ते दाखवून तुम्हाला. आणि तर आता तुम्हाला ते मंदिर दाखवतो, आत्ममालिक ते आहे का, त्यांचं तुम्हाला दर्शन करतो. आणि आता आम्ही जातो, तुम्हाला दाखवतो. आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला दाखवतो पुरं. 1 लाख नाही, तू खोटं बोलतोय. ते व्हिडिओ बंद केल्यावर म्हणतोय 30,000 नाही म्हणे, जास्त मुलं आहे म्हणे, मला सांगत होतं. पण आता कॅमेऱ्यात बोलायला घाबरते. बोल रे, मग सांग ना, मग किती हजार पोर आहे, किती हजार आहे? 50-60 हजार पोरं आहेत. तुमचं पण बरोबर असू शकते, पण आपल्याला एवढं माहीत नाही अजून किती आहे. तर तरी आपल्याला माहीत झालं तर तुम्हाला सांगतो किती मुलं आहे म्हणून इथं. आणि तुम्हाला इथलचा पुरा परिसर. चला आता तुम्हाला मंदिरात घेऊन जातो सगळ्यात पहिले, आत्ममालिकच्या मंदिरात. तर हे बघा आत्ममालिक मंदिर. इथं आपल्याला एवढी माहिती नाही, पण किती छान असं एवढं भारी मंदिर इथं आहे बा. हे श्रेयश इकडं, प्रीतम. तर चला आता दर्शन घेऊया तिथं. एकदम सुंदर व असं एकदम मनमोहक इथलचं डेकोरेशन ते एकदम भारी आहे. हे बघा, सबका मालिक आत्ममालिक. आणि वरती बी बघितलं तर एकदम खतरनाक असं बघा बघण्यासारखं. तुम्हाला अजून वरच दाखवतो, एकदम भारी डेकोरेशन आहे बघा. हे इकडं बघा, काय म्हणते त्याला, झुंबर. किती मोठं झुंबर आहे डायरेक्ट. इकडंच बघितलं तर असं एवढं मोठं मंदिर आहे. एवढं मोठं अंतर आहे. तर तुम्हाला दिसतंय असं आपलं जंगली महाराजांचा फोटो आहे, मस्त एकदम भारी. आणि तुम्हाला ही माळ दिसते त्यांच्या गळ्यामध्ये, पूर्ण सोन्याची, ओरिजिनल सोन्याची, पुरी प्युअर सोन्याची डायरेक्ट. असं आपल्याला श्रेयस सांगतोय. सांग श्रेयस. अरे हा. आणि हत्ती हे जंगली बाबा आहे का? मग हे जंगली बाबा यांचं असं नाव आहे, जंगली बाबा आश्रम. विनंती आहे की आपण कुठेकडे जायचं आहे. आत्ममालिक दाखवलं बाग जंगली बाबाचं मंदिर जे पूर्ण होतं ते तुम्हाला दाखवलं. आता तुम्हाला सकाळी दाखवतं. आता खूप अंधार झाला आहे, पण कॅमेऱ्यामध्ये एवढं सगळं आहे नाही. तर उद्या तुम्हाला बाकीचा सर्व परिसर दाखवतो, केवढं मोठं आहे काय सगळं दाखवतो तुम्हाला. तर चला आता सकाळी भेटूया.